आज होणार 7वा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज दिनांक आहे 17 जानेवारी 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज महिलांना पैसे वाटप होणार आहेत आणि हे तातडीचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत. चला तर आज कोणत्या महिलांना आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही जर चॅनलवर नवीन आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आज दिनांक आहे 17 जानेवारी 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट देखील आपण म्हणू शकतो अशी आलेली आहे की आज महिलांना पैसे वाटप होणार आहेत आणि यासाठी 15 जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झालेली आहे. या यादीमध्ये नेमकं कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या महिला पैसे मिळण्यासाठी पात्र ठरणार संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. परंतु त्याच्या अगोदर 1 ते 2 अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे. त्या अपडेट आपण अगोदर जाणून घेऊया. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी एक गोष्ट काल स्पष्ट केलेली आहे. ते प्रसारमाध्यमांद्वारे त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे की आम्ही 7वा हप्ता लवकरच वाटप करणार आहोत. म्हणजे लवकर कधी तर आजपासून या हप्त्याची वाटप सुरू होणार आहे. कारण की त्यांनी बोलण्यामध्ये एक हिंट दिलेली आहे आणि ज्यामध्ये त्यांनी ही गोष्ट क्लिअर झालेली आहे की पैसे तर आजपासूनच मिळण्यास सुरुवात होणार आहे. कारण की जसे की तुम्हाला माहिती असेल मकर संक्रांतीनिमित्त महिलांना पैसे वाटायला पाहिजे होते, परंतु काही कारणास्तव किंवा टेक्निकल इश्यूमुळे पैसे वाटता आले नाही. त्यामुळे अदितीताई तटकरे यांनी आता एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की आजपासूनच महिलांना पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. अखेर महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि आता उशीर नाही. आता होणार तर आता फक्त पैसेच वाटप होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही भरपूर वाट पाहिली असेल की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येतील आणि जानेवारीचा हप्ता जो आहे तो बहिणींना कधी मिळेल. मकर संक्रांतीनिमित्त महिलांना उत्सुकता लागलेली होती की आम्हाला मकर संक्रांतीच्या निमित्त पैसे मिळतील, परंतु थोडीसा उशीर झालेला आहे आणि त्या उशीरमुळे आता एक तुम्हाला नवीन फायदा देखील होणार आहे. तो म्हणजे याच्या अगोदर 1500 रुपये येणार होते, परंतु आता 2100 रुपये महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. हो मित्रांनो, ही सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट आपण यूट्यूबवर आतापर्यंत कोणीही सांगितली नाही. ती अपडेट आपण तुम्हाला सांगत आहोत. म्हणजे पैसे तर आज वाटप होणारच आहेत, परंतु 2100 रुपये हा 7वा हप्ता असणार आहे. कारण की तुम्हाला माहिती असेलही ज्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्यांनी ही गोष्ट निवडणुकीच्या आधी स्पष्ट केली होती की आमचे जर सरकार आले तर आम्ही 2100 रुपये वाटप करणार. त्यामुळेच आज 7वा हप्ता जो आहे तो 2100 रुपये वाटप होणार आहे. कारण की नवीन वर्षाची सुरुवातीचा हप्ताच हा 7500 काही महिला ज्या महिलांना आतापर्यंत भेटले नव्हते तर अशा महिलांना 7500 रुपये तर मिळणारच आहेत. परंतु सोबतच ज्या महिलांना 6 हप्ते पूर्ण मिळालेले आहेत तर अशा महिलांना 2100 रुपये आज जमा होणार आहेत. आणि आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि नवीन यादीमध्ये कोणते जिल्हे आलेले आहेत संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. आता 7वा हप्ता तर वाटप होणारच आहे, परंतु हा हप्ता जो आहे तो विभागानुसार वाटप होणार आहे आणि या विभागामध्ये फक्त 3 विभाग जे आहेत ते अगोदर असणार आहेत आणि हे 3 विभाग नवीन विभाग असणार आहेत. या नवीन विभागामध्ये पैसे जे आहेत ते महिलांच्या खात्यावर डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होणार आहेत. आता भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर ज्याप्रमाणे रक्षाबंधनला पैसे वाटले होते 2 महिन्याचे एकत्रितरित्या पैसे जे आहे ते वाटप करण्यात आले होते, मग अशा पद्धतीने आता या महिन्यात काही होईल का किंवा 2 महिन्याचा निधी जो आहे तो एकत्रितरित्या वाटप केला जाणार का? तर हे पहा, याच्याविषयी देखील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे आणि जी की अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन आलेलोच आहोत. ते म्हणजे आता 2 महिन्याचे पैसे तर तुम्हाला सोबत मिळू शकतात, परंतु त्यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील किंवा जर तुम्ही या अटी पूर्ण केल्या नाहीत तर मग मात्र तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. चला तर त्या अटी आणि शर्ती नेमकं कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया. परंतु त्याच्या अगोदर म्हणजे मकर संक्रांतीनिमित्त ज्याप्रमाणे आपण 7 पैठणी साड्या आपल्या सबस्क्रायबरला वाटल्या आहेत, आता त्याचप्रमाणे पुन्हा एकदा 25 पैठणी साड्या ज्या आहेत त्या आपण वाटप करणार आहोत. ते सुद्धा अतिशय लवकरच या साड्या ज्या आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. कारण की आपले सबस्क्रायबरला एक सप्रेम भेट म्हणून आपण या साड्या 25 पैठणी साड्या त्यासुद्धा टॉप क्वालिटीच्या वाटणार आहोत. ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूया नेमकं कशा पद्धतीने यासाठी पात्र तुम्ही ठरणार आहात. परंतु त्याच्या अगोदर हे 4 नियम जाणून घेणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. ते म्हणजे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे घ्यायचा असेल तर मग नेमकं तुम्हाला काय करायचं किंवा कशा पद्धतीने काम करायचं किंवा काय कागदपत्र लागतील ते आपण अगोदर जाणून घेऊया. आणि हे 4 नियम जर तुम्ही पूर्ण केले तर मग मात्र पैसे मिळण्यास कुठल्याही प्रकारची अडचण
किंवा उशीर होणार नाही. चला तर ते 4 नियम जाणून घेऊया. यामध्ये पहिला नियम सर्वात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तो म्हणजे काय, तर तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसायला पाहिजे. जर तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेतला नसेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. काही महिला 2-2 योजनेचा लाभ घेतात. उदाहरणार्थ संजय गांधी योजना असेल, निराधार योजना असेल, तर अशा पद्धतीच्या 2 योजनेचा लाभ घेत असल्यामुळे त्या महिलांना वगळण्यात आलेले आहे आणि जवळपास 65 लाख महिला ज्या त्या अपात्र ठरलेल्या आहेत. याच्यानंतर दुसरा नियम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा दुसरा नियम कशाविषयी असणार आहे, तर या नियमाच्या अंतर्गत जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल तर तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. आणि एक नवीनसुद्धा अट यांनी ठेवलेली होती, ती म्हणजे 4 चाकी वाहन असं नसायला पाहिजे महिलेच्या नावावर. परंतु काही महिलांच्या नावावर 4 चाकी वाहन असल्यामुळे त्यांना देखील भविष्यात अडचण येऊ शकते. तर अशा पद्धतीने 2 ते 3 किंवा 4 नियम जे आहेत ते त्यांनी सांगितलेले आहे, ते जर पालन केले तर तुम्हाला पैसे मिळण्यास कुठल्याही प्रकारची अडचण किंवा उशीर होणार नाही. चला तर आता ते 3 विभाग जे आहेत ते महत्त्वपूर्ण विभाग, की या विभागाच्या अंतर्गत महिलांना पैसे मिळणार आहेत, ते 3 विभाग आपण जाणून घेऊया. सर्वात पहिला विभाग ठरणार आहे तो म्हणजे नागपूर विभाग. हो मित्रांनो, नागपूर विभाग अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की या विभागाच्या अंतर्गत महिलांना पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. तर यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते देखील आपण जाणून घेऊया. यामध्ये आहेत नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली. एवढे स्पष्ट जिल्हे नागपूर विभागात येणार आहेत, कारण की या विभागाच्या अंतर्गत आतापर्यंत जवळपास 60 ते 70% महिला पैसे वाटण्यापासून वंचित राहिलेल्या आहेत आणि त्यामुळेच हा विभाग जो आहे तो सर्वात अगोदर यांनी निवडलेला आहे. याच्यानंतर दुसरा विभाग जो आहे तो म्हणजे असणार आहे पुणे विभाग. हो मित्रांनो, पुणे विभाग जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि या पुणे विभागाच्या अंतर्गत कोणते जिल्हे असतील, तर यामध्ये असणार आहे पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर अशा पद्धती 4 ते 5 जिल्हे या पुणे विभागात येणार आहेत. आता तिसरा आणि महत्त्वपूर्ण विभाग तो म्हणजे असणार आहे कोकण विभाग, जो की कोकण विभाग तुम्हाला मी ते स्क्रीनवर दाखवतो. हा कोकण विभाग असणार आहे. यामध्ये कोणते जिल्हे असणार आहेत, तर ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. तर अशा पद्धतीचे 4 ते 5 जिल्हे या कोकण विभागात असणार आहेत. म्हणजे एकूण विभाग किती असणार, 3 विभाग आणि 15 जिल्हे अशा पद्धतीचे वाटप जे आहे ते होणार आहे. आता इतर महिला विचारतील, सर आमच्या विभागाचं काय किंवा आमच्या विभागाला कधीपर्यंत पैसे मिळतील, तर हे देखील तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. तर यामध्ये आता कोणते विभाग राहिले, तर यामध्ये राहिलेला आहे छत्रपती संभाजीनगर विभाग, त्याच्यानंतर नाशिक विभाग आणि 1 ते 2 असे विभाग राहिलेले आहेत. तर या विभागामध्ये कधी पैसे मिळतील, तर हे पहा, सर्वात प्रथम म्हणजे आजपासून पैसे वाटप करण्यास सुरुवात तर झालेली आहे आणि ही सुरुवात या 3 विभागापासून झालेली आहे. त्यामुळेच उद्या आणि परवा दिवशी राहिलेल्या 2 विभागात देखील पैसे मिळून जाणार आहेत. आता लाडकी बहीण योजनेसोबतच 2 नवीन मोठ्या योजना देखील जाहीर झालेल्या आहेत आणि या 2 नवीन योजनेचा लाभ जो आहे तो तुम्हाला जर घ्यायचा असेल तर मग मात्र तुम्हाला काय करायचे ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. चला तर या 2 नवीन योजना कोणत्या असणार आहेत ते आपण पाहूया. परंतु त्याच्या अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय गोष्ट स्पष्ट केलेली आहे की आता उशीर होणार नाही, आता आम्ही करणार आहोत तर फक्त पैसेच वाटप करणार आहोत आणि प्रत्येक बहिणीला त्यासाठी त्यांनी 3 बँकांना सर्वात अगोदर प्राधान्य दिलेले आहे. या 3 बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. चला तर या 3 बँका नेमके कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेत जर खाते असेल आणि आधार कार्ड तुमचे बँकेशी व्यवस्थितरित्या लिंक असेल तर या विभागामध्ये पैसे जे आहेत ते वाटप होणार आहे. त्याच्यानंतर या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप होणार आहे. त्याच्यानंतर दुसरी बँक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि तिसरी म्हणजे आपली महाराष्ट्र ग्रामीण बँक. या 3 बँकामध्ये सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते पडणार आहेत, ही गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे. त्याच्यानंतर गिफ्ट क्रमांक 1 महिलांसाठी असणार आहे, ती म्हणजे सिलाई मशीन योजना. हो मित्रांनो, सिलाई मशीन योजना ज्याचे की अर्ज लवकरच चालू होत आहेत आणि हे अर्ज जे आहे ते चालू झाल्याच्यानंतर सर्वात अगोदर आपण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आणि त्यामध्ये अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, काय कागदपत्र लागतील, संपूर्ण माहिती डिटेलमध्ये आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल ना तर लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण की अशा पद्धतीची नवनवीन आणि लेटेस्ट माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वात अगोदर आपण देण्याचे आपले रेकॉर्ड आहे आणि याच्या पुढे आपण ती माहिती देणारच आहोत. आता त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे योजना, ती म्हणजे घरकुल योजना. हो मित्रांनो, घरकुल योजना जी की योजना आता लवकरच चालू होणार आहे. याच्याविषयीचा GR सुद्धा आलेला आहे आणि एकूण 20 लाख महिलांना घरकुल जे आहे ते मिळणार आहेत. परंतु हे घरकुल मिळण्यासाठी तुम्हाला 3 कागदपत्र महत्त्वाचे लागतील. ते म्हणजे पहिले म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला तुम्ही असायलाच पाहिजेत आणि तुम्हाला कमीत कमी 1 हप्ता जो आहे तो मिळालेला असायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी आणि महत्त्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे, ती म्हणजे काय, तर तुमच्या नावावर जमीन असायला पाहिजे
जेणेकरून तुम्ही त्या जमिनीमध्ये घर बांधू शकता. आणि जर जमीन नसेल तर तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्डवर संमतीपत्र घ्यायचे आहे आणि त्या संमतीपत्रामध्ये तुमच्या नावावर तुम्हाला परवानगी घ्यायची आहे भावाकडून म्हणा किंवा घरच्या इतर फॅमिली मेंबरकडून, आणि त्यावर तुम्ही मग अर्ज करू शकता, तो म्हणजे घरकुलासाठी. तिसरे आणि महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे ते म्हणजे काय, तर ते आहे तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला पाहिजे. 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असायला पाहिजे, तरच तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे. आणि यामध्ये फक्त 20 लाख घरकुले आहेत आणि लाडकी बहिणीचे लाभार्थी महिला आहेत 1.47 कोटी महिला, म्हणजे जवळपास 1.5 कोटी महिला ज्या आहेत त्या लाडकी बहिणीच्या लाभार्थी महिला आहेत. त्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकर अर्ज कराल याच्याविषयीची लिंक देखील आपण उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये येणारच आहे. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ज्या महिला अगोदर अर्ज करतील अशाच महिलांना जे आहे ते लवकरात लवकर घरकुल जे आहे ते मिळून जाणार आहे. आता पुन्हा आपण पैठणी साड्या वाटप करणार आहोत, ते म्हणजे 25 पैठणी साड्या आपल्या जॉब अपडेट मराठी या यूट्यूब चॅनलतर्फे आपण वाटणार आहोत. कारण की आपल्याला भरपूर सपोर्ट केलेला आहे तुम्ही, त्यामुळे आपण या 25 पैठणी साड्या लवकरच वितरित करणार आहोत. यासाठी फक्त अटी आहेत, ते म्हणजे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलेला असायला पाहिजे, व्हिडिओला एक लाईक केलेलं पाहिजे आणि व्हिडिओच्या खाली एक छान अशी कमेंट करा. नक्कीच तुम्हाला पैठणी साडी देखील मिळून जाईल. आतापर्यंत 7 महिलांना तर पैठणी साड्या मिळालेल्या आहेत आणि त्यामुळेच आपण नवीन उपक्रम म्हणजे 25 पैठणी साड्या, यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि व्हिडिओच्या खाली एक छान अशी कमेंट करा. धन्यवाद सर.